लोकसभा निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीत जागा वाटपावरून धुसफूस सुरू आहे। प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याबद्दल चर्चा सुरू असतानाच आता मुंबईत काँग्रेसला मोठा राजकीय धक्का बसलाय। राहुल गांधी यांचे निकटवर्तीय आणि दक्षिण मुंबईचे माजी खासदार मिलिंद देवरा यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे। महाविकास आघाडीच्या जागा वाटपात दक्षिण मुंबईची जागा काँग्रेसला सुटण्याची शक्यता मावळल्यानंतर देवरांनी पक्षांतराचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे। सर्व पदांचा राजीनामा देत असल्याचं सांगत देवरांनी काँग्रेसशी असलेल्या 55 वर्षाचं नातं संपवलंय। देवरा नेमके कोण आहेत आणि काँग्रेसला रामराम ठोकल्यानंतर ते कुठल्या पक्षात जाणार या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात। सोशल मीडिया हँडल एक्सवर पोस्ट करताना मिलिंद देवरांनी म्हटलंय, माझ्या राजकीय प्रवासातल्या एका महत्त्वाच्या प्रकरणाचा मी शेवट करत आहे। मी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत असून त्यामुळे माझ्या कुटुंबाचे काँग्रेसशी असलेले 55 वर्षाचे नाते संपेल, असं म्हणत देवरांनी काँग्रेसमधील सहकाऱ्यांचे आभार मानले। मिलिंद देवरा यांचे वडील मुरली देवरा हे काँग्रेसचे बडे नेते होते। त्यानंतर मिलिंद देवरा यांनी राजकारणात प्रवेश केला, परंतु 2014 आणि 2019 मध्ये शिवसेनेने दक्षिण मुंबईत विजय मिळवल्यानंतर मिलिंद देवरा राजकारणापासून काहीसे दूर गेल्याचं पाहायला मिळालं। सुसंस्कृत आणि सुशिक्षित चेहरा असलेल्या मिलिंद देवरांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर आता ते कुठल्या पक्षात प्रवेश करतील याची माहिती समोर आली आहे। देवरा हे महायुतीकडून दक्षिण मुंबईत लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं सांगितलं जात आहे। दक्षिण मुंबई ही शिवसेनेची जागा असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मिलिंद देवरांना पक्षात घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं सांगितलं जात आहे। माध्यमांमध्ये आलेल्या माहितीनुसार मिलिंद देवरा हे आज शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असून एकनाथ शिंदे यांच्या हस्ते त्यांचा पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे। मिलिंद देवरा हे 15व्या लोकसभेतील सर्वात तरुण खासदार होते। केवळ 27 वर्ष वय असताना ते काँग्रेसकडून खासदार झाले होते। त्यामुळे आता मिलिंद देवरांनी महायुतीत प्रवेश केल्यास उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे। याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा। असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।